पाठ क्रमांक 4 चांदणी गीत गाऊया हसरा नाचरा जरासा लाजरा. या कवितेवर मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंक उघडून तुम्ही ही कविता ऐकू शकता. पुढचा प्रश्न आहे, वाचा आणि वाक्य तयार करून वर्गात सांगा. खाली काही वाक्य दिलेली आहेत ज्यांना तुम्हाला वाचायची आहेत आणि त्याचप्रमाणे इतर वाक्य बनवून वर्गात सांगायची आहेत. पुढे चांदणी आणि ढग यावर एक पाठ दिलेला आहे. त्या पाठावरील स्वाध्यायाचे प्रश्न आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 4 संवाद. या ठिकाणी एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नाविषयी चर्चा तुमचे विषय शिक्षक वर्गात करतील. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. आई आणि बाबा चांदणीला काय म्हणायचे? उत्तर: आई चांदणीला चांदू आणि बाबा चांदी म्हणायचे. प्रश्न क्रमांक 2. चांदणी शाळेतून घरी कशी यायची? उत्तर: चांदणी शाळेतून खेळत खेळत घरी यायची. प्रश्न क्रमांक 3. चांदणीला आकाशात काय दिसले? उत्तर: चांदणीला आकाशात ढग दिसला. प्रश्न क्रमांक 4. चांदणी कोणाला बोलवणार होती? उत्तर: चांदणी तिची मैत्रीण शिवानीला बोलवणार होती. प्रश्न क्रमांक 5. ढग कोणापेक्षा मोठा आहे असं चांदणीला वाटले? उत्तर: ढग तिच्या बिल्डिंगपेक्षाही मोठा आहे असं चांदणीला वाटले. प्रश्न क्रमांक 6. चांदणीने कोणाला फ्रेंडशिप बेल्ट बांधला? का? उत्तर: चांदणीने ढगाला फ्रेंडशिप बेल्ट बांधला कारण की तिने ढगाला आपला मित्र मानला होता. प्रश्न 7. आई ढगाला पाहून काय म्हणाली? उत्तर: आई ढगाला पाहून म्हणाली, बापरे, हा ढग कसा आत आला? प्रश्न क्रमांक 8. बाबांनी ढगाला घराबाहेर काढण्यासाठी कोणाला फोन लावला? उत्तर: बाबांनी ढगाला घराबाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडला फोन लावला. प्रश्न क्रमांक 6. पाठाच्या आधारे थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. लॉकडाऊनमुळे काय काय घडले? उत्तर: लॉकडाऊनमुळे कुठे जायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, खेळायला बंदी, तसेच बाहेर निघायला बंदीसारखे घडले. प्रश्न क्रमांक 2. चांदणीला कंटाळा का आला? उत्तर: कारण की लॉकडाऊनमुळे चांदणीला खेळायला बंदी होती, बाहेर निघण्याची बंदी होती. घरी बाबा, काका आणि आई कोणीही तिच्यासोबत खेळत नव्हते, त्यामुळे चांदणीला कंटाळा आला. प्रश्न क्रमांक 3. ढगाला मजा का वाटली? उत्तर: कारण की आजपर्यंत कोणीही ढगासोबत बोलले नाही आणि पहिल्यांदा चांदणीने ढगाला तिच्याजवळ खेळायला बोलवले, म्हणून ढगाला मजा वाटली. प्रश्न क्रमांक 4. आईने ढगाला पाहून काय केले? उत्तर: आईने ढगाला पाहून खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाबांना तसेच काकांना बोलावले आणि ढगाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 5. सगळ्यांना कशाची चिंता वाटू लागली? उत्तर: सगळ्यांना चिंता वाटू लागली की या ढगाला बाहेर कसं काढायचं? पाऊस पडला तर घरात पूर येईल, वीज झाली तर सगळ्यांना शॉक बसेल. प्रश्न क्रमांक 6. चांदणीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर: कारण की ढग तिच्यापासून दूर जायला लागला. चांदणीचे आई वडील तसेच काकांनी ढगाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून ढगाला वाईट वाटले असेल, त्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी आले. प्रश्न क्रमांक 7. हो किंवा नाही सांगा. प्रश्न 1. चांदणी सर्वांची आवडती होती. उत्तर: हो. प्रश्न 2. आई चांदणीला चांदी म्हणून बोलवायची. उत्तर: नाही. प्रश्न 3. चांदणी शाळेत रडत जायची. उत्तर: नाही. प्रश्न 4. साऱ्या शहरात लॉकडाऊन झालं होतं. उत्तर: हो. प्रश्न 5. काका दिवसभर कॉम्प्युटरवर खेळत. उत्तर: नाही. 6. चांदणी दरवाजापाशी खुर्ची सरकवून बसली. उत्तर: नाही. प्रश्न 7. आकाशात चांदणीला सूर्य दिसला. उत्तर: नाही. प्रश्न 8. ढग घरात खुर्चीवर येऊन बसला. उत्तर: नाही. प्रश्न 9. चांदणीने ढगाला पाटी आणि पेन दिला. उत्तर: नाही. प्रश्न 10. बाबांनी काठीने ढगाला बाहेर काढले. उत्तर: नाही.
11. ढगाला चांदणीने हा बेल्ट दिला. उत्तर हो. प्रश्न 12. ढग काहीही करून घराबाहेर गेलाच नाही. उत्तर नाही. प्रश्न 8. पाठ वाचा. दिलेली वाक्य कोण कोणास बोलले ते लिहा. प्रश्न 1. नको नको, त्याला भाजेल. उत्तर चांदणी तिच्या आईला म्हणाली. प्रश्न 2. ढगा रे ढगा, कसा आहेस तू? उत्तर चांदणी ढगाला म्हणाली. प्रश्न 3. ही मुलगी किती चांगली आहे. उत्तर ढग चांदणीला म्हणाला. प्रश्न 4. चांदू कुठे आहेस, एकटीच काय बडबडते आहेस? उत्तर आई चांदणीला म्हणाली. प्रश्न 5. ढगा तू किती मोठा आहेस? उत्तर चांदणी ढगाला म्हणाली. प्रश्न 6. बापरे, हा ढग कसा आत आला? उत्तर आई चांदणीला म्हणाली. प्रश्न 7. तो ढग माझा मित्र आहे. उत्तर चांदणी आईला म्हणाली. प्रश्न 8. आपण विस्तव पेटवूया? उत्तर आई बाबा आणि काकांना म्हणाली. प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या वाक्यांना चांदणी पाठाच्या क्रमानुसार योग्य क्रम द्या. पहिलं येईल 6, नंतर 5, नंतर येईल 7, 3, 2, 1 आणि शेवटी 4.